आज मी दुधी भोपळ्याचा पराठा बनवलेला आहे. 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा बेसन, अर्धी वाटी बारीक रवा, पाव चमचा अजवाईन, चवीनुसार मीठ घालून 1 चमचा तेल घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून दिलं. इथं मी दुधी घेतलेलं आहे. त्याची मागची पुढची बाजू कट करून त्याचे सालं काढून घेतलेले आहेत आणि छोटे-छोटे कट करून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर दुधी भोपळा असाही भाजी कोण खात नाही, मुलांनाही आवडत नाही. तर असे पराठे आपण नक्की मुलांना टिफिनसाठी, नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता. तर आता दुधी भोपळा आपला किसून झालेला आहे. कपड्यावरती घेऊन याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता प्लेटमध्ये काढून याच्यामध्ये मिरची न घालता मी चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि आलू भुजियाची सेव बारीक अशी कुस्करून याच्यामध्ये घातलेली आहे. आता थोडं-थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे. तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तर इथं एक गोळा पिठामध्ये कोट करून घेतला आणि आता चपाती लाटून याच्यावरती मिश्रण भरून घेतलेलं आहे. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्हीही घरच्या घरी अशी बनवू शकता, मुलांना खाऊ घालू शकता, पौष्टिक असे आहार. तर इथं पराठा आपला लाटून झालेला आहे. आता तवा गरम झाला की तव्याला तेल लावून पराठा शेकवून घ्यायचा आहे. तर आलटून-पलटून पराठा लाटून घेतला. हा पराठा मला एवढा काही व्यवस्थित वाटला नाही. मग मी गोलमध्ये पराठे बनवले तर खूप छान झाले. धन्यवाद.